आणि आता वर्ध्याचे खासदार रामदास तडस स्वतः आपल्या सोबत आहेत, जे स्वतः सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी पोहोचलेले होते जिकडे ही घटना घडली आहे। रामदास तडस जी पहिल्यांदा आपण पोहोचलात तेव्हा काय स्थिती बघायला मिळाली आणि आत्ताची काय स्थिती आपल्याकडे आहे? मोठा आवाज आला। हो, आवाज आल्यानंतर पूर्ण दरवाजे हल्ले केले आणि तिथला 25 वर्षाचं असं झालं होतं पहिल्यांदा। आणि तसा आवाज तसा मी गाड्या काढल्या लोकांना घेतलं आणि त्या दिवशी सर्व लोक म्हणजे 5-6 गावचे लोक रामदास तडस यांच्याशी आपला संपर्क काही कारणास्तव होत नाहीये। मात्र जसं सांगतायत खासदार महोदय की ज्यांना आवाज आला तर त्या क्षणी ते गाड्या काढून त्या ठिकाणी निघालेले होते। पुलगाव मधली ही घटना आणि 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना, धक्कादायक घटना समोर येते। दारुगोळा भांडार होता, साठा होता आणि देशातलं एक सर्वात मोठं दारुगोळा साठ्याचं केंद्र म्हणून पुलगावकडे पाहिलं जातं, वर्ध्यातलं पुलगाव, आणि तिकडेच ही घटना घडल्याचं समोर येते। आगीवर अजूनही नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। अजूनही नेमकी किती हानी झाली आहे हे स्पष्ट झालेलं नाहीये। पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत वर्ध्याचे खासदार रामदास तडस। रामदास तडस जी आपण सांगत होतात, आपल्याला जेव्हा कळलं तिथपासून पुढे आपण मग कशा प्रकारे तिकडे पोहोचलात, किती वाजता पोहोचलात आपण? आम्ही 1:30 वाजता जसा आवाज आला तसाच आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यानंतर गच्चीवर चढलो। गच्चीवर चढल्यानंतर एकदम आत दिसले आम्हाला, तर मी समजून गेलो का ते पुलगाव डेपोची आहे। आणि तसंच आम्ही गाड्या काढल्या, अँब्युलन्स घेतली आणि आम्ही सरळ निघालो तर नागझरी, नांदुरा, पळसगाव, पिपरी हे सर्व लोक घराबाहेर निघाले होते। त्यांना गाड्या लावून देवळीच्या नगर परिषदेच्या ग्राउंडवर आणलं आणि मी स्वतः मग तिकडे आम्ही 5-6 लोक गेलो। त्यानंतर तितकी, कारण ती आग भरपूर मोठी होती आग, आम्हाला असं कळलं का तिथलं शेड जे आहे ते शेड पूर्ण उडालं, म्हणजे पूर्ण जळलं। तिथं जो धमाका झाला त्याच्यामुळे तिथं अनेक जवान मरण पावले। काही जवान म्हणजे त्यांचा चेहरा दिसत नाही अशी परिस्थिती आली। आता जवळजवळ अशी माहिती मिळाली मला का 8 ते 10 जवान मरण पावले, त्यात कर्नल, त्याच्यानंतर खालचे म्हणजे त्यांच्या हाताखाली लोक, हे सर्व लोक त्या ठिकाणी, आणि 17-18 लोक घायल झाले। त्या सर्वांना सावंगी आणि सेवाग्राम मध्ये भरती करण्यात आलं। आणि तसंही 25 वर्षाच्या अगोदर असाच एक धमाका झाला होता, त्यावेळेस गाव खाली करायसाठी लोकांना सांगितलं होतं, पण जनतेने काही गाव खाली केलं नाही। आणि विशेष म्हणजे तिथं जे गवत आहे पूर्ण, आपण चराईसाठी गवत आहे, ते गवत ते कापत नाही, त्याच्यावर त्याला आणखीन आग लागली आणि त्या आगीचा परिणाम त्या शेड मध्ये गेला आणि शेड हे जळालं आणि त्याच्यामध्ये धमाका झाला। पण मग आगीची आत्ताची काय स्थिती आहे आणि आपल्या तिकडच्या कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय का? साधारण किती कर्मचारी, किती अधिकारी त्या परिसरात होते जेव्हा ती आग लागली? एका कर्नलच्या मागे 100 अधिकारी राहते तिथे खालची, त्यांच्यावर असं त्यांचं ते हे राहते, बटालियन राहते। हो, पण आता ते किती होते असं माहित नाही, परंतु आजूबाजूचे लोक घबरवले, म्हणजे कुठं काय होईल काय, कारण थंडी गेली आणि त्याच्यामुळे छोटी छोटी मुलं घेऊन रस्त्यावर आले होते, एक जाता जाता शेवटचा प्रश्न रामदास तडसजी, आत्ताची आगीची काय स्थिती आहे आणि तुम्हाला काय अपडेट्स मिळतात? आत्ताचे लेटेस्ट अपडेट्स 10 वाजलेत आता। आग आता आटोक्यात आली आहे। तिथले जवान लोक हॉस्पिटलमध्ये सेवाग्रामांनी सावंगीला भरती केले, काही लोक मरण पावले। मरण पावल्याची आम्हाला संख्या मिळाली, पण असे जळले काही लोक का त्याची चेहरे ओळखू येत नाही अशी परिस्थिती आहे। आता आग आटोक्यात आली आहे सध्या।